हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर आज आपण 1 किलो खव्यापासून लुसलुशीत असे गुलाबजामुन बनवणार आहोत. तर बघा, खवा किती घ्यायचा, खव्यामध्ये काय ॲड करायचं, पाक कसा बनवायचा किंवा गुलाबजामुन बनवल्यानंतर आपण पाकामध्ये कधी ॲड करायचे, हे काहींना काहीच आयडिया नसते. आणि काही बघा गुलाबजामुन बनवतात, तेव्हा बनवताना त्याला काप जातात किंवा प्लेन असे दिसत नाहीत किंवा तळल्यानंतर आतमध्ये कच्चे राहतात आणि वरतून खूप सारा कलर येतो किंवा काही असे लालसर आणि काही पांढरट दिसतात. तर ह्या सगळ्या टिप्ससहित आज मी तुम्हाला ही रेसिपी शेअर करत आहे. सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. सर्वात प्रथम इथे मी 1 किलो खवा घेतलेला आहे. तर हे बघा असा खवा आहे आणि खवा घेतल्यानंतर त्यामध्ये 1 किलो खव्यामध्ये आपल्याला इथे 300 ग्रॅम मैदा ॲड करायचा आहे. तर हा 300 ग्रॅम मैदा मी चाळून घेतलेला आहे. तर यामध्ये मी वेलची पूड ॲड करत आहे. वेलची पूडने स्वाद आणि चव खूप अप्रतिम लागते. तर आता बघा हे जे मी घेतलेलं आहे मैदा आणि वेलची पूड त्याच्यात ॲड केलेली आहे, ते आपल्याला खव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हाताच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचा आहे आणि पूर्ण प्रेस करून असं मळून आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. गोळा व्यवस्थित हाताच्या साहाय्याने असा प्रेस करून दाबून व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा आहे. म्हणजे गुलाबजाम बनवताना असे कापल्यासारखे काप जात नाहीत आणि अगदी प्लेन असे गुलाबजामुन आपल्याला बनवता येतात. तर आता हातावर बघा मी छोटे गोळे घेतले आणि एकदम छोटे घ्यायचे. काही वेळेला आपल्याला असं वाटतं की खूप छोटा गुलाबजामुन झाला आहे, परंतु तो तळल्यानंतर व्यवस्थित असं फुगून व्यवस्थित तो परफेक्ट असा तयार होतो. म्हणजे जास्त मोठा नाही किंवा जास्त लहान नाही. त्यामुळे असं एकदम बारीक आपल्याला असे लहान साईजचे बनवून घ्यायचे आहेत आणि हातावर दाबून असे पूर्ण प्रेस करून असा गोल असा आपल्याला राऊंड शेपमध्ये बनवून घ्यायचा आहे गुलाबजामुन. तर आता मी तुम्हाला बनवून दाखवते. आणि छोटा गोळा घेतल्यानंतर हातावर पूर्णपणे दाबून असा प्लेन करून घ्यायचा आहे. काही वेळेला काय आपण वरच्यावर गोल असा राऊंड शेप दिल्यानंतर त्याला काप जातात आणि तळल्यानंतर ते असे कापल्यासारखे बघा त्यावर असे म्हणजे चिरा गेल्यासारखे दिसतात. तर तसं दिसायला नको आहे. अगदी दाबून आपल्याला प्रेस करून राऊंड शेपमध्ये प्लेन असा बनवून घ्यायचा आहे. आता मी सगळे एकसारखे बनवून घेते बघा. आणि फार वेळ लागत नाही आहे. 1 किलो खव्यामध्ये भरपूर सारे गुलाबजामुन होतात. जवळपास 180 ते 190 गुलाबजामुन तयार होतात बघा. आणि एवढीच साईज ठेवायची आहे. आता मी बनवून घेते आहे. तर आता सगळे गुलाबजामुन बनवून झालेले आहेत आणि पाक करण्यासाठी इथे मी 3 तांबे पाणी घेतलेलं आहे. एका भांड्यात 3 तांबे पाणी घ्यायचं. हे पाणी अगदी परफेक्ट पाक हा तयार होतो. त्यासाठी आता इथे मी 1 किलोला 1 किलो साखर घेतलेली आहे. तर साखर ही थोडी आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, परंतु परफेक्ट असं 1 किलो साखर 1 किलो खव्यासाठी परफेक्ट आहे. कारण गुलाबजामुनमध्ये गोडी पण उतरली पाहिजे आणि गुलाबजामुन हा जसे मुरतील तसे ते चवीला खूप छान लागतात. तर आता बघा जाडबुडाच्या कढईमध्ये इथे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं तापून द्यायचं आणि तापल्यानंतर गॅस कमी करायचा. लगेच गुलाबजामुन टाकायचे नाही, कारण तेलाला जो म्हणजे कडकडीत तेल तापलं जातं, तेलाला जो ताव येतो, तर त्यामध्ये आपण लगेच गुलाबजामुन टाकले तर एकदम काळसर असे होतात. त्यामुळे तेल आहे ना हे नॉर्मल होऊन द्यायचं. म्हणजे तेल तापल्यानंतर गॅस कमी करायचा आणि नंतर गुलाबजामुन त्याच्यामध्ये टाकायचे. तर आता मी मोठी कढई घेतली. गुलाबजामुन जवळपास 10 ते 12 या प्रमाणामध्ये टाकलेत आणि हे आपल्याला सतत हलवायचे. तेलामध्ये टाकल्यानंतर तुम्ही उलाटणीने किंवा झाऱ्याने असं म्हणजे पलटी मारायचेत आणि एकसारखे असे हलवून त्यांना एकसारखा कलर आणायचा आहे. तर हे बघा आणि अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे. म्हणजे आतमध्ये पण छान तळले जातात, कच्चे राहत नाही. काही वेळेला काय होतं गुलाबजाम वरती कलर तर लाल दिसतो, परंतु आतमध्ये खूप पांढरे आणि कच्चे राहतात. त्यामुळे कच्चे ठेवायचे नाही आहे, नॉर्मल गॅसवर तळून घ्यायचे. बघा तुम्ही एकसारखा कलर आलेला आहे गुलाबजामुनला. आणि गुलाबजामुन तळल्यानंतर अगदी सगळे एकसारखे दिसतात. म्हणजे कोणतेही असे लाल, पांढरे किंवा असे कच्चे असे राहत नाहीत. त्यामुळे असे सतत हलवायचे आणि गॅस आहे ना नॉर्मल ठेवायचा आहे.
म्हणजे जास्त कमी पण नाही आणि जास्त हाय फ्लेमवर पण तळायचे नाही आहेत. नॉर्मल गॅसवर आपल्याला गुलाबजामुन तळून घ्यायचे. तर मी इथे जास्त क्वांटिटीमध्ये म्हणजे मोठी कढई असल्यामुळे मी इथे जवळपास 10 ते 12, 12 ते 15 या प्रमाणामध्ये टाकलेले आहेत आणि ते लगेच तळायला वेळ लागत नाही आहे आणि अगदी झटपट असे होतात. आणि खव्याचे गुलाबजामुन म्हटलं तर खूपच छान, म्हणजे एकदम ओरिजिनल गुलाबजामुन म्हणतो ना तशी चव लागते खव्याच्या गुलाबजामुनला आणि सगळ्यांच्याच आवडीचे. तर आपण बघा शॉपमधून जेव्हा गिफ्टचं पॅकेट आणतो आणि त्यामध्ये गुलाबजामुन बनवतो तर त्यापेक्षाही हे अगदी छान होतात. तर तुम्ही जेव्हा कधी खवा आणाल तेव्हा अशा रीतीने जर गुलाबजामुन बनवले तर सगळे पोटभर गुलाबजामुन खातील आणि खूप छान अशी चव लागते. अप्रतिम गुलाबजामुन होतात. तोंडात टाकताच अगदी तो असा म्हणजे लुसलुशीत म्हणतो ना त्याची चवच वेगळी लागते. आणि म्हणजे पाक आणि आपण बघा ते जो गुलाबजामुन त्याच्यामध्ये मुरतो, तर तो जेव्हा आपण जिभेवर ठेवतो ना, तेव्हा त्याची खूपच छान अशी चव लागते. तर असेच हे गुलाबजामुन बनवण्यासाठी मी तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे. कसे करायचे तेही सांगितलेलं आहे स्टेप बाय स्टेप. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येतील आणि गुलाबजामुन अगदी हॉटेलपेक्षाही भारी असे तयार होतील. तर तुम्ही बघताय मी अगदी नॉर्मल गॅसवर सगळे तळून घेते आणि सतत हलवते आणि बाजूला पण तुम्ही ताटात बघू शकता की एकसारखा कलर सगळ्या गुलाबजामुनला आलेला आहे. कुठेच असा एकदम जास्त काळसर किंवा जास्त लालसर किंवा पांढरट असा दिसत नाही आहे. सगळ्या गुलाबजामुनला एकसारखा कलर आलेला आहे आणि सतत असे हलवायचे तेलात टाकल्यानंतर. तुम्ही जर असं तेलामध्ये टाकून ठेवले तर मग एका साईडला खूप असे काळसर होतात किंवा मग पांढरट असे राहतात. त्यामुळे सतत असे झाऱ्याने हलवायचे आणि नॉर्मल गॅसवर तळून घ्यायचेत म्हणजे आतमध्ये पण छान असे तळले जातात. आणि नंतर पाक करण्याची पद्धत पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवलेली आहे. त्यामुळे पाक पण आपल्याला तसाच बनवायचा आहे. तर आता बघा एका साईडला मी तुम्हाला पाक पण तयार करायला ठेवलेला आहे. तो पण सतत हलवायचा आहे पाक बनवताना. कारण काय होतं की साखर जर खाली अशी राहते त्यामुळे सतत तुम्ही असं चमच्याने पाक हलवायचा आहे. एका साईडला पाक करायला ठेवायचा आहे आणि दुसऱ्या साईडला लगेच गुलाबजामुन तळायला घ्यायचे आहेत. म्हणजे तळेपर्यंत पाक तयार होतो. आता बघा अगदी नॉर्मल गॅसवर तळते मी आणि सतत हलवते त्यामुळे एकसारखा कलर येतोय. आणि छोटी साईज झाल्यामुळे तेलामध्ये टाकल्यावर जेवढी गुलाबजामची साईज आपल्याला हवी आहे तेवढी परफेक्ट तयार होते. म्हणजे कुठेही असा मोठा किंवा खूप छोटा असा गुलाबजामुन नाही आहे. सगळे एकसारखे दिसत आहेत बघा. म्हणजे बनवताना छोटी साईज बनवायची. तेलात टाकल्यानंतर तळल्यानंतर ते मोठे होतात. मग तुम्ही तुमच्या आवडत्या शेपमध्ये बनवू शकता किंवा ओव्हल शेपमध्ये किंवा राऊंड शेपमध्ये जसे पाहिजे तसे तुम्ही बनवू शकता गुलाबजामुन. तर आता इथे बघा मी अगदी तळून घेते आणि नॉर्मल गॅस ठेवला आहे. सतत हलवते त्यामुळे एकसारखा परफेक्ट असा कलर आलेला आहे आणि आतपर्यंत छान तळले जातात. पाकात टाकल्यावर ते व्यवस्थित मुरले की खूप छान चवदार बनतात. तर बघा आता आलाय ना कलर आणि इकडे साईडला मी लगेच पाक पण अधूनमधून हलवते. तर मोठ्या टोपामध्ये ठेवलेला आहे मी पाक करायला आणि पाक पण एकदम पक्का पाक बनवायचा नाही आहे. म्हणजे तुम्हाला मी मागे दाखवलं होतं की लाडूसाठी जेव्हा आपण एक तारी पाक बनवतो तसा आपल्याला पक्का पाक बनवायचा नाही आहे. थोडासा आपल्याला तो चिकटपणा आला की गॅस ऑफ करायचा आहे. तर आता चिकटपणा आलेला आहे, गॅस ऑफ केला आहे, पाक तयार झालेला आहे. जास्त पक्का पाक बनवायचा नाही आहे. तर हे बघा असा पाक बनवायचा आहे. आता पाकामध्ये तुम्ही वेलची पूड टाकायची आहे म्हणजे स्वाद खूप छान येतो. चव पण खूप अप्रतिम चव लागते. आणि गुलाबजामुन तुम्ही बघू शकताय एकदम एकसारखा कलर आला आहे. साईज पण एकसारखी झालेली आहे. आता हे गुलाबजामुन थोडासा नॉर्मल झाला ना, थोडा थंड म्हणजे थोडा नॉर्मल करायचा आहे. जास्त पण थंड किंवा जास्त गरम याच्यात टाकायचे नाही आहेत गुलाबजामुन. थोडा नॉर्मल होऊन द्यायचा आहे पाक आणि त्यामध्ये गुलाबजामुन टाकून द्यायचे. नंतर ते मुरल्यानंतर जसे जसे मुरतील तशी तशी चव खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी परफेक्ट प्रमाणासहित मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर आता बघा असं थोडेसे चमच्याने त्यांना पाकामध्ये बुडवायचे गुलाबजामुनला आणि आता मी त्याच्यामध्ये वेलची पूड पण टाकलेली आहे आणि थोडी वेलची पूड वरतून पण टाकत आहे. म्हणजे चव खूप छान लागते. आता बघा तुम्ही पाक असा पूर्ण चमच्याने त्यावर असा हे करायचा आहे
टाकायचं आहे आणि गुलाबजामुन पूर्ण बुडतील असं आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजे पाकाची ही क्वांटिटी पण आपण परफेक्ट अशी बनवलेली आहे की जेणेकरून सगळे गुलाबजामुन छान मुरतील त्यामध्ये. कधी-कधी पाक कमी पडतो, गुलाबजामुन खूप ड्राय होतात किंवा मध्ये म्हणजे असे भिजले जात नाहीत आणि मग ते खाताना असे मध्ये-मध्ये बघा एकदम कच्चेसर लागतात. त्यामुळे पाक हा आपल्याला परफेक्टच बनवायचा आहे. आता यामध्ये मी वेलची पूड अजून थोडी ॲड केलेली आहे पाकामध्ये आणि ते थोडंसं मिक्स करते आहे. म्हणजे चव खूप छान लागते आणि अप्रतिम असे गुलाबजामुन तयार होतात. आता झालेत आपले गुलाबजामुन तयार. कलर पण छान आलेला आहे आणि मुरल्यानंतर तो खूप छान लागतात. तर नक्की ट्राय करून बघा आणि कसे झालेत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता हे गुलाबजामुन बघा मी तुम्हाला तोडून दाखवते. खूप असे छान मुरलेले आहेत. तरी अजून जसे जास्त दिवस होतील ना, एक 4-5 दिवसांनी खूप छान मुरले जातात त्या पाकामध्ये आणि खूप रसरशीत असा गुलाबजामुन तयार होतो. तर नक्की ट्राय करून बघा. माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आवडला असेल तर लाईक करा. थँक यू.